महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर स्वागत आहे. समजा एखादी पडीक एकदम खडकाळ किंवा खूप लांबची जमीन एखाद्या व्यक्तीला वारसा हक्काने मिळाली, जी अजिबात कसता येत नाही, पण तरीही तिचा महसूल आणि दंड दरवर्षी भरावाच लागतोय. हो, हे अनेकांच्या बाबतीत घडतं, अगदी पांढऱ्या हत्तीसारखं. बरोबर. ही डोकेदुखी कायमची संपवता येते हे माहितीये का? आजची ही चर्चा शेतकरी, जमीन मालक आणि सामान्य नागरिकांसाठी खूप महत्वाची आहे. नक्कीच. कारण आज आपण महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कायद्याचा वापर करून नको असलेली जमीन कायदेशीररित्या शासनाला कशी परत करायची हे पाहणार आहोत. आणि यात अधिकारी आणि नागरिक काय चुका करतात, त्या कशा टाळायच्या, हे सुद्धा आपण उलगडून सांगणार आहोत. अगदी. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. तर विषय असा आहे की अनेकदा कुटुंबात वाद असलेली किंवा महसूल भरायला न परवडणारी जमीन असते. ती विकताही येत नाही आणि सांभाळताही येत नाही. हो ना. मग अशा वेळी काय करायचं? अशा वेळी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 55 खूप उपयोगी पडतं. अच्छा, कलम 55? हो, हे कलम भोगावटादार वर्ग 1 आणि वर्ग 2 ला स्वेच्छेने जमीन शासनाकडे देण्याचा अधिकार देतं. सोप्या भाषेत सांगायचं तर कायदेशीररित्या जमीन सोडून देणे. म्हणजे नागरिकांना या ओझ्यातून मुक्त होता येतं. अगदी बरोबर. आणि यात एक खूप महत्वाची गोष्ट आहे. खूप कमी लोकांना माहिती आहे की यासाठी फक्त 30 दिवसांची पूर्वसूचना म्हणजे नोटीस लागते. बापरे, फक्त 30 दिवस. अशीच महत्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हां, आता यात काही नियम आहेत जे समजून घेणं गरजेचं आहे. आता नियम म्हटलं की लोकांचे गैरसमजही आलेच. आता बघा, लोकांचा असा एक गैरसमज असतो की समजा 10 एकर जमीन आहे तर आपण आपल्या मर्जीने अर्धी म्हणजे 5 एकर जमीन शासनाला देऊ शकतो आणि अर्धी स्वतःकडे ठेवू शकतो. नाही, हा खूप मोठा गैरसमज आहे. म्हणजे असं करता येत नाही? अजिबात नाही. कलम 55 नुसार अशी अर्धी किंवा कमी जमीन सोडता येत नाही. तुम्हाला पूर्ण सर्वे नंबर किंवा पूर्ण सब डिव्हिजनच सोडायला लागतो. अच्छा, म्हणजे तुकडे पाडून खराब भाग सरकारला देता येत नाही. बरोबर. आणि समजा एखादी भाड्याने दिलेली जमीन असेल तर भाडेपट्टा किंवा करार असल्यास हा कायदा लागू होत नाही. तिथे कलम 58चा संदर्भ येतो. बरं. आणि दुमाला जमिनींसाठी कलम 56 लागू होतं, हेही इथे लक्षात ठेवलं पाहिजे. एक सेकंड, इथे एक प्रश्न येतो. समजा त्या जमिनीवर आधीच एखादं कर्ज असेल किंवा शेजाऱ्याला जाण्याचा रस्ता असेल तर? तिथे कायद्याने कलम 57ची तरतूद केली आहे. म्हणजे काय? म्हणजे सोडलेल्या जमिनीचा रस्ता कायम राहतो आणि जर जमिनीवर गहाण किंवा इतरांचे हक्क असतील तर ते तसेच राहतात. शासनाकडे जमीन गेली तरी तिसऱ्या व्यक्तीचे हक्क बुडत नाहीत. अरे वा, म्हणजे इतरांचे हक्क सुरक्षित राहतात. आता मागच्या एका व्हिडिओवरील कमेंटचा मला इथे उल्लेख करावासा वाटतोय. एका शेतकऱ्याने विचारले होते की यासाठी नक्की अर्ज कुठे आणि कसा करायचा. ही प्रक्रिया खूप सोपी आहे. याची एक चेकलिस्टच सांगतो. सांगा ना. पहिली गोष्ट, साध्या कागदावर कलम 55 नुसार नोटीस तयार करा. अच्छा, लेखी नोटीस. हो. दुसरी गोष्ट, त्यासोबत स्वतःचे आधार कार्ड, मूळ आणि सत्यप्रत असलेला 7/12 आणि महसूल भरल्याची पावती जोडा. बरं. आणि तिसरं, ही फाईल थेट तहसीलदारांकडे म्हणजे तालुका कार्यालयात जमा करा. एवढंच? ऐकायला तर सोपं वाटतंय, पण मग प्रत्यक्ष काम करताना चुका कुठे होतात? नागरिक नक्की कुठे चुकतात? पहिली मोठी चूक म्हणजे महसूल थकबाकी न भरणं. जुना महसूल भरल्याशिवाय अर्ज करता येत नाही. आणि दुसरी चूक म्हणजे वेळेचं भान न ठेवणं. वेळ म्हणजे कधी अर्ज करावा लागतो? कृषी वर्ष 1 एप्रिलला सुरू होतं, त्याच्या 30 दिवस आधी. अच्छा. म्हणजेच फेब्रुवारी अखेरपर्यंत ही नोटीस न देणे ही खूप मोठी चूक आहे. उशीर झाला तर पुढचं पूर्ण वर्ष थांबवावे लागते. अरे बापे, म्हणजे टायमिंग खूप महत्वाचं आहे. होय. आणि काही लोक नोटीस न देताच बेकायदेशीरपणे कब्जा सोडतात. मग काय होतं? मग कलम 53 आणि 54 नुसार दुप्पट दंड लागू शकतो. महसूल अधिकारी थेट कारवाई करू शकतात. हे तर नागरिकांच्या चुकांबद्दल झालं. पण अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकडूनही चुका होतात का? फाईल का अडकते? नक्कीच. अधिकाऱ्यांच्या चुकांमुळेही लोकांना त्रास होतो. तहसीलदार किंवा तलाठी
बऱ्याचदा या 30 दिवसांच्या प्रक्रियेला गती देत नाहीत काम रेंगाळत राहतं. आणि केवळ माहिती अभावी अर्ज नाकारतात. पण अधिकाऱ्यांनी हे पाहिलं पाहिजे की कलम 60 अंतर्गत शासनाने ही तरतूद निलंबित केली आहे का. म्हणजे शासनाने आदेश काढला असेल तरच ते थांबवू शकतात. अगदी बरोबर. तसं नसेल तर अधिकारी चुकीची कारणे देऊन अर्ज नाकारू शकत नाहीत. खूपच महत्वाची माहिती आहे ही. अशाच कायदेशीर खाचाखोचा सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपल्या महसूलशाही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पण सर, मला सांगा, या प्रक्रियेचा ग्राउंड लेव्हलवर नक्की फायदा कोणाला आणि कसा होतो? याचा खूप मोठा आणि दुहेरी फायदा आहे. एकीकडे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाचतो. हो, ती डोकेदुखी थांबते. आणि दुसरीकडे शासनाला कलम 35 नुसार ही जमीन वेस्टलँड म्हणून मिळते. वेस्टलँड म्हणजे शासन तिचं काय करतं मग? जिल्हाधिकारी, ज्यांना आपण कलेक्टर म्हणतो, ते या जमिनीचा वापर रस्ता, शाळा, शेततळे अशा सार्वजनिक कामांसाठी करू शकतात. अरे वा. किंवा गरज पडल्यास इतर भोगवटादारांना ती देऊ शकतात. म्हणजे एकाचा अडथळा दुसऱ्यासाठी उपयोगी पडू शकतो. खूपच सुंदर व्यवस्था आहे ही. तर आजच्या चर्चेचा थोडक्यात गोषवारा सांगायचा तर कलम 55 नुसार 30 दिवसांची नोटीस देऊन नको असलेली जमीन शासनाला देता येते. हो, आणि त्यासाठी पूर्ण सर्वे नंबर सोडण्याची अट आहे. अगदी. आणि आपला 7/12 कोरा ठेवणं म्हणजेच जुना महसूल भरणं बंधनकारक आहे. प्रेक्षकांना पुढील व्हिडिओसाठी महसूल विभागाचा कोणता विषय हवाय ते कमेंटमध्ये नक्की सुचवा. आणि महसूलशाहीच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हायला विसरू नका. नक्कीच. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. हो, माहिती पोहोचणं गरजेचं आहे. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.